मस्त झाला की नाही? नाईस. आला की नाही? घेऊन जा खायला. थोडं सेट झालं की खा मग. हां, जा. माझा डाएट चालू आहे तरी पण मी हे चोकोबार खाऊ शकते, कारण हे जे चोकोबार आपण केलेत ना, यामध्ये आपण आतली जी कँडी केली आहे ते सगळे ड्रायफ्रूटपासून तयार केली आहे, साखर न वापरता. तरीसुद्धा छान गोडवा याच्यामध्ये उतरलाय. करायला एकदम सोपे चोकोबार बघायचे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्समध्ये आपण ही आई मला भूक लागली सिरीज चालू केली आहे. बरोबर, ते तर पदार्थ करतोच आहोत, पण म्हणूनही सांगितलं की आई चोकोबार खायचा आहे. मग म्हणलं घरी करूया, काहीतरी नवीन ट्राय करू. एक दोन रील्स मी बघितले होते आणि मग एकदा मी ती रेसिपी आता करून बघणार आहे. मी ऑलरेडी एकदा ट्राय केली आहे, सक्सेसफुली झालेली आहे. आता तुमच्यासोबत शेअर करते. चला बघूया कसा करायचा चोकोबार. या, एक भांडं घेतलंय, त्यामध्ये घेऊया 1 कप मखाने, पाव कप काजू, अर्धा कप बदाम रात्रभर भिजवून सोलून घेतले आणि यामध्ये घालू 1 कप दूध. दूध कोमट किंवा गार घ्यायचं. सगळं दुधामध्ये घातलं, यावर झाकण ठेवू, याला अर्धा ते 1 तास भिजून देऊ. अर्धा तास झालेला आहे. मखाना काजू वगैरे आपण भिजायला घातले होते. बघूया, सगळं छान भिजलंय. आता हे असंच मिक्सरच्या भांड्यात घालू आणि याला बारीक करू. आणि हे घ्या, हे असं एकदम स्मूथ बारीक करायचं, म्हणजे तो क्रीमी टेक्स्चर असतं ना, चोकोबारला येतं. यामध्ये घालू थोडासा व्हॅनिला इसेन्स, मध घालायचं आहे 4 चमचे. याला परत थोडंसं फिरवूया. मध घालून याला मिक्स केलं. याला आपण भांड्यात काढूया. मधामुळे उलट याला ना खूप मस्त रंग आला. आता तुम्हाला जर मध वापरायचं नाही तर इथं तुम्ही साखर वापरू शकता. ठीक आहे, म्हणजे आपण साधारण 4 चमचे मध घातलाय, तुम्ही 5-6 चमचे किंवा आवडीप्रमाणे साखर घातली तरी चालणार आहे. आता यामध्ये घालू 1 कप मिल्क पावडर. याला चांगलं मिक्स करायचं आहे. गुठळ्या वगैरे काही असतील तर त्या मोडून घ्यायच्या. तुम्हाला हवं तर तुम्ही मिल्क पावडर डायरेक्ट आपण जेव्हा मध घालतो ना तेव्हाच मिक्सरमध्ये घालून याला बारीक केलं तरी चालेल. मिल्क पावडर घातली, याला चांगलं फेटून घेतलं. मस्त मऊ मऊ झालं आहे बघा. हे मिश्रण तयार झालं. आता याला सेट करायचं आहे. आणि हो, बरेच जण विचारतात ताई तू ड्रेस कुठून घेते, तर मी ज्यांच्याकडनं ड्रेस घेते त्यांची ऑनलाईन सर्व्हिस पण आहे. त्यांचा नंबर कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, कॉल करू शकता. ठीक आहे, आता आपण याला सेट करू. त्यासाठी आपल्याला लागणार आहे असे मोल्ड. ठीक आहे, मोल्ड नसतील तर छोटे ग्लास किंवा तुम्ही अशा वाट्या वगैरे वापरल्या तरी चालतील, किंवा आपले पेपर कप्स असतात ना ते वापरले तरी चालतील. या बघूया कसं सेट करायचं. आता हे याच्यामध्ये ओतून घेऊया. तर यामध्ये आपण या स्टिक्स लावून घेऊया. आणि कँडीज आपण याच्यात घेतलेल्या आहेत. आणखी एवढंच मिश्रण शिल्लक आहे. आपण याला डीप फ्रीझरमध्ये, म्हणजे जिथं आपला बर्फ तयार होतो तिथं रात्रभर किंवा 8 ते 9 तास सेट करायला ठेवू. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या कँडीज सेट झाल्या असतील. तर मी आदल्या दिवशी संध्याकाळी ठेवलं होतं. या मस्त सेट झालेल्या आहेत, काढून घेऊया. मस्त सेट झाल्यात. हे घ्या, या सेट झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. मस्त जमलेलं आईस्क्रीम. तर या सेट झालेल्या आहेत. या तुम्ही आत्ता अशाच काढून सुद्धा खाऊ शकता, पण आपण चोकोबार करतोय त्यामुळे याचं वरचं चॉकलेटचं कोटिंग करायचं. ते कसं करायचं बघू. तोपर्यंत आपण याला परत फ्रीजमध्ये ठेवून देऊ. तर चॉकलेटसाठी इथं मी पाव किलो डार्क चॉकलेट घेतलंय. याला आपण कापून घेऊया. तर इथं हे डार्क कंपाऊंड चॉकलेट बाजारामध्ये सहज मिळतं. त्यामध्ये सुद्धा जितकं डार्क असतं तितकी गोडी कमी होत जाते. त्यामुळे तुम्ही जसं हवं तसं त्याला घेऊ शकता. पर्सेंटेजवर असतं, 50%, 60%. जितकं जास्त पर्सेंटेज तितकं चॉकलेट कमी गोड असतं किंवा कडू असतं म्हणू शकतो. तर याला मी कापून घेते.
चॉकलेट्स कट केले आपण एका भांड्यामध्ये काढूया किंवा एखादा हीट प्रूफ काचेचा बोल घ्यायचा. आता एका भांड्यामध्ये मी उकळतं पाणी घेतलंय. यावर आपण हे पातेलं ठेवूया आणि याला मेल्ट करून घेऊ. थोडा वेळ ठेवलं की हे चॉकलेट मेल्ट व्हायला सुरुवात होते. यामध्येच आपण थोडंसं बटर घालू, एक 2 ते 3 क्यूब, आणि याला वितळवून घेऊ. चॉकलेट मेल्ट झालंय. आपण हे ग्लासमध्ये काढूया. तर हे मेल्टेड चॉकलेट एका ग्लासमध्ये काढलंय. हे अर्धा ग्लास आहे. इकडे ग्लासमध्ये नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेतलंय. कँडीजचा नंबर आलाय. याला असं पाण्यात बुडवूया. आपली ही मस्त कँडी तयार झालेली आहे. तर याला ग्लासमध्ये बुडवायचं आणि बाहेर काढायचं. आपला एक चोकोबार तयार झालाय. काढून घेऊया. हे काय होतं ना, थोडा वेळ असंच हातामध्ये धरायचं. आईस्क्रीमच्या गारव्यामुळं हे चॉकलेट आपोआप असं एकदम सेट होतं. मग याला थोडंसं एक अर्धा मिनटं धरून ठेवलं की ते सेट झालं की ठेवून द्यायचं. तर आपली कँडी तयार झाली आहे. या चॉकलेटमध्ये अशी पूर्ण बुडवून घ्यायची आणि याला बाहेर काढायचं. चॉकलेटच्या ग्लासवर धरूनच याला थोडं निथळून घ्यायचंय. जास्तीचं चॉकलेट खाली पडून जातं. आणि आपला हा मस्त चोकोबार तयार आहे. काढूया. मजा येते ना हे करायला. वा, काय होतं ना, आपण जेव्हा ह्याच्यामध्ये हे बुडवतो त्यावेळी फक्त या ग्लासवरच याला धरायचं. जेवढं चॉकलेट या आईस्क्रीममुळं असं कडक होऊन बसतं ते त्याला चिकटतं आणि बाकीचं असं याच्यामध्ये गळून पडतं. प्रॉपर कोटिंग तयार होतं. एक अर्धा मिनिट याला असंच होल्ड करून ठेवायचं. मस्त झाला की नाही? नाईस. आलं की नाही? तर हे काम मात्र मुलांना तुम्ही देऊ शकता. एकदा चॉकलेट मेल्ट करायचं, झालं का सेट, आणि मग शेवटचा एक करताना नेमकं पार्थ आला म्हणून मी त्याला दिलं. घेऊन जा खायला. थोडं सेट झालं की खा मग. हां, जा. तर अशा प्रकारे आज आपण हे मस्त चोकोबार तयार केले. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करा. मुलं जर जवळ असतील तर त्यांना हे काम द्या. म्हणजे कसं, आपणच केलेला चोकोबार किंवा मुलांना ना असं छान कौतुक वाटतं. आपणच काहीतरी केलं आणि आपण ते खातो. जे बाजारात मिळतं ते अगदी सहज घरी केलेलं आहे. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.